मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे पूर्णा नदी घाटावर 30 डिसेंबर रोजी पौष माणसाला लागून असलेल्या सोमवती अमावस्यानिमित्त आपल्या पूर्वजांना मिळवण्याचा अधिविधी पार पाडण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला. हा विधी पार पाडण्यासाठी अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील हजारो भाविक श्री लक्षेश्वर नागरी नागपूर येथे सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या सोयीसाठी श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे मंदिर परिसरात व पूर्णा नदी घाट परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग, मंडप व्यवस्था, तैराकी पथक, प्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांना लागणाऱ्या वस्तूंची अनेक दुकाने या यात्रेनिमित्त व्यापाऱ्यांनी थाटली होती. आपल्या पूर्वजांना मिळवण्याचा विधी पार पाडण्याकरता अनेक ब्राह्मण व नावे पूर्ण घाटावर उपस्थित होते. यावेळी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळाला. सोमवती यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी श्री लक्षेश्वर संस्थानचे अनेक सेवाधारी कार्यरत होते. संस्थाची प्रगती व सेवाधाऱ्यांनी सेवा याबाबत अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केलं. तसेच शासनाने नदीपर्यंत रस्ता व नदीवर घाट तयार करून भाविकांची सोय करावी असं अभिप्रायाची नोंद भाविकांनी केली. अशी माहिती श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे देण्यात आली आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.